कोणालाही खोटी आशा देऊ नका. का ते मी तुम्हाला एका गोष्टीच्या स्वरूपात सांगते. ती रात्र खूप प्रचंड थंडीची होती. एक गरीब व्यक्ती रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत होता. तिथून एक श्रीमंत व्यक्ती जातो आणि त्याला विचारतो की बाबा एवढ्या थंडीत तू कसा राहतोस. तर तो बोलतो मला या थंडीची सवय झालेली आहे, तर मला आता काही वाटत नाही. तरी श्रीमंत व्यक्ती थोडा वेळ थांबतो आणि त्याला म्हणतो की मी तुझ्यासाठी गरम चादर घेऊन येतो, कारण आज खूप थंडी आहे. श्रीमंत व्यक्ती घरी जातो आणि तो घरातल्या कामात एवढा गुंततो की त्याला गरीब व्यक्तीला दिलेले शब्द आठवतच नाही. मग सकाळी त्याला त्या शब्दांची आठवण येते आणि तो चादर घेऊन धावत जातो. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, कारण गरीब व्यक्ती मृत्युमुखी पडलेला असतो. आणि त्याच्याजवळ त्याला एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीत त्याने लिहिलेलं असतं की मी या थंडीने मेलेलो नाहीये, मी तुमच्या खोट्या आशेमुळे मेलेलो आहे, कारण माझी सहनशक्ती संपली होती. म्हणून कोणालाही खोटी आशा देऊ नका, कारण खोटी आशा देणे या जगात पाप मानलं जातं.